अरे इथं मस्त मम्मीच्या मांडीवर झोपून राहिलेली आहे, मस्त झोपा काढतीये. आणि या गावाचं नाव बघा काय, हर्षद. तुझ्या नावाने गाव आहे हर्षद. हर्षदच्या नावाचं गाव पण आहे, म्हणजे ते पण गुजरात मध्ये. फायनली आता आम्ही द्वारकेला पोहोचलेलो आहे. सकाळी काय नव्हतं काढलं मम्मी पप्पाचा फोटो? ते ना दर ठिकाणी दर सेकंदाला फोटो काढत होता ते गाडीत. मग पप्पा आहे ना माझ्यासोबत बोललेच नाही. आता ना आम्ही नागेश्वर टेम्पलच्या तिथं आलेलो आहे. मूर्ती ना खरंच खूप जास्त सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी आता आवरून आम्ही रेडी झालेलो आहे आणि आज आम्हाला जायचं आहे गिरनार पर्वतावरती. आरुनी सुद्धा रेड कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे, मी सुद्धा रेड कलरचा टी शर्ट वेअर केलेला आहे, मम्मीने रेड कलरची साडी वेअर केलेली आहे. फक्त पप्पा आणि हर्षद यांचंच आउटफिट वेगळं आहे. त्यांना पण सांगायचं असतं ना रेड वेअर करायला. मला काय माहिती त्यांच्याकडे आहे. मला वाटलंय परत ट्विनिंग करतील आज पण. आणि मी सकाळी उठल्यानंतर मेसेज बघितला. आरोहीने मला 3 वाजता मेसेज केला होता की मम्मी पप्पा खूप जास्त घोरत होते म्हणे. तिने रेकॉर्डिंग करून पाठवलेलं आहे. बापरे, रेकॉर्डिंग मध्ये तुमचा अक्षरशः रेकॉर्डिंग मध्ये बी जोरात आवाज येत होता तुमचा. जाऊ दे, झालं घरून तुमची. झाली झोप हर्षद? झाली झोप? चलो रविभू झाली झोप? चला. आणि यांच्या बाथरूम मध्ये तर बाथटब वगैरे पण होतो, एकदम भारी. बाथटब मध्ये केली की नाही कोणी आंघोळ? नका. गाडीत आम्ही आता सगळ्या बॅग वगैरे लावून घेतलेल्या आहे. आता आपल्याला किती किलोमीटर जायचंय? 10-15 किलोमीटर आहे वाटतं. 10 किलोमीटरच्या आतच आहे. हा बरोबर. चलो बैठो. काय करू का नाही? कोणाला पाहते? कोण भेटलं काय करू? बसा. हा जुनागड आहे ना हे? हा जुनागड. आम्हाला आहे ना गिरनार पर्वतावरती ना रोपवेने जायचं होतं, पण 10 तारखेपर्यंत रोपवे ना बंद आहे. सो आता आहे ना आम्ही पायऱ्यांनी जायचा निर्णय घेतलेला आहे. पण पायऱ्या पण खूप साऱ्या आहेत, 10,000 पायऱ्या आहे. आम्हाला जर असं माहिती असतं रोपवे बंद आहे तर आम्ही अर्ली मॉर्निंग पण निघू शकलो असतो. पण आम्हाला वाटलं रोपवे चालू असेल आणि रोपवे 8 वाजता चालू होतो, आम्ही त्या हिशोबाने निघालो होतो. पण आता जाऊ द्या, जेवढ्या पायऱ्या चढता येईल तेवढ्या पायऱ्यांपर्यंत जाऊ शकतो आपण. मला तर ते रोपवे बंद आहे ना तरी पण भारी वाटतंय. मला त्या रोपवे मध्ये भीती वाटते. हो, मला त्या रोपवे मध्ये भीती वाटते. 10,000 पायऱ्या चढायला. 10,000 नाही चढायच्या पायऱ्या. आपल्याला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. आपल्याला कसं माहित असतं ना, आपण लवकर निघालो असतो यार. बरं चालू ना. हा लगेच तिथून दर्शन घेऊ, मन व्हावे आणि खाली येऊन जाऊ. आरोही 4 पायऱ्यामध्येच थकली काय? नाही अजून आहे स्टॅमिना. चल. मम्मी ते कुठं राहिले? ते तुला मागे. चला मम्मी पप्पा. हर्षद थकला नाही ना? नाही. चला भाऊ. चलो. आणि जसं आपण गिरनार पर्वतावरती जातो ना, इथं सगळे प्राणी ते बघायला भेटू शकतात आपल्याला. कारण इथं वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया आहे, म्हणजे पूर्ण वाईल्ड लाईफ असू शकते इथं. आम्हाला सुरुवातीलाच एक प्राणी दिसलेला आहे, हे बघा. कोणता प्राणी भेटतो? अरे नीलगाय होती ती. मी ChatGPT लगेच फोटो टाकला आणि ChatGPT विचारलं. ChatGPT बरं एवढा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली की लगेच भेटून जाते. इकडे खूप सारे माकडं पण आहे. पूर्ण जंगल आहे ना हे. आणि आजूबाजूला आहे ना पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. मम्मी पप्पा चला, थकले काय? चला आरोही बागो. चल का आरोही, चल. चल ना. एखादा प्राणी आला पाहिजे काय? सिंह मस्त. जेवढ्या पायऱ्या आम्हाला चढता येईल ना तेवढ्या आम्ही पायऱ्या चढलेल्या आहे. इथून आता आम्ही दर्शन घेतोय गिरनार पर्वताचं आणि आता परतीचा प्रवास चालू करतोय. आमचं जर डेस्टिनेशन मध्ये फक्त जर गिरनार पर्वत असतं ना तर आम्ही कम्प्लीट वरती गेलो असतो. बट आम्हाला पुढे पण आम्हाला 3-4 दिवस फिरवायचंय. परत भाऊला आणि मला गाडी पण चालवायची, त्याच्यामुळे आम्ही वरती जात नाही. पण कधीतरी सेपरेट आपण गिरनार पर्वतावरती येऊ, रात्रीच आपण चढायला लागू, जेणेकरून मॉर्निंग पर्यंत आपण तिथं पोहोचू, म्हणजे व्यवस्थित, आणि परत रिटर्नचा प्रवास चालू करू. कारण आपण निघालेलो टाइम पण चुकीचा आहे. आम्हाला ऍक्च्युली माहित पण नव्हतं की रोपवे बंद आहे म्हणून. रोपवे बंद आहे असं जर माहित असतं तर आम्ही रात्रीच लागलो असतो. कारण आता एकदम कडक ऊन झालेलं आहे आणि आताच आम्हाला अर्ध्या पायऱ्या झाल्या नाही तर लगेच घाम सुटलेला आहे. आता आम्ही जास्त वरती अजून जाऊ शकत नाही. मी ना सोमनाथला चाललेलो आहे आणि सोमनाथचं जे मंदिर आहे ना 100 किलोमीटरचं डिस्टन्स होतं, बट त्यातलं आहे ना आता फक्त 42 किलोमीटर बाकी आहे. आपण 1 तासात पोहोचून जाऊ तिथं. हा 1 तास लागणार. आणि सोमनाथ मंदिराच्या तिथे ना मस्तपैकी समुद्र पण आहे, एकदम समुद्राच्या किनाऱ्यावरतीच मंदिर आहे आणि मंदिर खूप जास्त सुंदर आहे.
तर आता ना आम्ही सोमनाथ मंदिराच्या तिथं आलेलो आहे आणि समोर बघा किती मोठी पिंड आहे महादेवाची. आता आम्ही सोमनाथ मंदिराच्या आहे ना कमानीमध्ये एंटर होणार आहे. हर्षदने तर नुसती झोप घेतली. आज किती वेळ झोपला रे? आज झोपले नाही मी. झोपला नाही, झोपला होता तू चांगला. किती मोठी कमान आहे ती. आता आम्ही कार पार्किंग मध्ये आलेलो आहे. एकदा आहे ना कार पार्क करून देऊ. इथं ना एकदम दमट वातावरण आहे कारण समुद्र आहे ना एक्झॅक्ट मंदिराच्या एकदम मागच आहे. हो ना? हा एकदम साईडलाच आहे समुद्र. तुलाही झोप घेतली बा रे. मला झोप येत होती आज. आणि इथे ना पार्किंग अख्खी फुल आहे. खूप जास्त गर्दी आहे. आज सोमवार आहे ना आरोही, त्याच्यामुळे पण जास्त गर्दी बरं का. खूप जास्त गर्दी. पूर्ण फुल आहे. पार्किंग तर पूर्ण फुल होती. मंदिर पण फुल दिसतंय. मध्ये ना मंदिरामध्ये मोबाईल हँडबॅग काहीच अलाउड नाहीये. तर आता ना आम्हाला सगळीकडे जमा करायचंय. टोकन नंबर देते ना. आता ना आमचे दर्शन झालेले. दर्शनाला जास्त काही वेळ लागला नाही आणि मंदिरामध्ये एकदम थंड वाटत होतं. मस्त दर्शन झाले, शांततेत दर्शन झाले. ज्या हिशोबाने गर्दी होती त्या हिशोबाने एवढा टाइम लागला नाही. नाही लवकर झाले एकदम दर्शन. तेच वेळ नाही लागलं. आता आम्ही समुद्र बघायला चाललेलो आहे आणि खूप घाम येतोय बाबा. मला तर खूप जास्तच घाम येतो. पाणी पिले. समुद्र आहे ना त्यामुळे जास्त घाम येते. चिकट चिकट होतंय. तुमचे कसे झाले दर्शन? कारण लेडीजची लाईन तर वेगळीच होती. अरे खूप लोटलाट करत होत पण छान झाले. आणि आता समोर आहे ना समुद्र आहे. चला आपण समुद्रात जाऊ. आता आम्ही समुद्राकडे चाललेलो आहे. हा 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 हा. ते पाणी जेव्हा पायाला लागलं ना एकदम भारी वाटलं. एकदम भारी वाटतंय. असं थंडगार. वरती कडक ऊन आहे आणि खाली थंड आहे. एकदम खतरनाक लाट आहे पण या पाण्याच्या. भाऊच्या पॅन्टवर बघ कशी वाळू उडलेली आहे. पप्पा तर मस्त एन्जॉय करताय. सोमनाथ वरनं द्वारका ना जवळजवळ 250 किलोमीटर आहे. आता आम्हाला 4 ते 5 तासाचा प्रवास करायचा आहे. म्हणजे एवढा वेळ नाही ऍक्च्युली. मॅप तर 3 तास दाखवतोय पण मध्ये आम्ही 1-2 ठिकाणी थांबू खाण्यापिण्यासाठी. तर तेवढा वेळ होऊनच जाईल. आणि गाडी चालू झाली की लगेच खायचं मशीन चालू होऊन जातं. खाते राहू खाते राहू खाते राहू. आपण घरून त्याच्यासाठी थांबलेलं एवढं भरून. एक बॅग स्पेशल त्याच्यासाठी भरलेली होती. खाते राहू. आमच्या समोर आहे ना एक इको गाडी चाललेली आहे. तिची पाठीमागची डिक्की बघा ना ओपनच ठेवलेली आहे आणि त्याच्यात लोक बसलेले. हवा लागाव याच्यासाठी केला असेल का ते? हा गरमी होत असेल ना मध्ये. कारण की इको मध्ये मला असं वाटतं एसी नाहीये. हा नाहीये वाटतं. पाठीमागच्या सीटला नसेल. म्हणून ते ओपन केलेलं आहे म्हणजे त्यांना हवा लागेल. हा पण मग जोरात हवा आली किंवा गाडी एखाद्या गड्ड्यात गेली तर ती डिक्की लागू पण शकते ना. हा यार, पण धरून बसलेले ते असं. आम्ही ज्या रूटवर ना चाललेलो आहे ना तो रूट इतका सुंदर आहे माहिती का. मध्ये बीच वगैरे इतकं सुंदर सुंदर समुद्र लागतोय. किती भारी रोड आहे ना. एकदम भारी रोड आहे. आणि सगळ्यात मेन इथं पवन चक्की दिसलेली आहे. ते पण एवढ्या जवळ. आपण खूप साऱ्या पवन चक्क्या बघितल्या पण एवढ्या जवळ ना पहिल्यांदा बघतोय. हे बघा. आणि मला नव्हतं माहिती एवढी मोठी असती पवन चक्की. आम्ही सहज फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो तेव्हा एकदम मोठं बेसवात एकदम मोठं पवन चक्कीचं. अरे बाप. हे बघा कसा आवाज येतोय ना त्याचा. ते हेलिकॉप्टर जातं बघ घरावरून तेव्हा कसा आवाज येतो तसा आवाज येतोय. पण याचा आवाज थोडा कमी आहे ना ग. कमी आहे हेलिकॉप्टरचा किती आवाज असतो. फॅनचा आवाज बघ ना असा त्या टाईपच येतोय ना जरा जरा. आणि याच्या खाली ना थोडस भीतीच वाटते पण है ना. किती भीती वाटते. वरती बघ एकदा सलग वरती बघ. नाही रे बाबा. तो पाता आपल्याला फुटून दे ना का. नको रे बाबा भीती वाटते हा खरं. हा ना मी तर पहिले असं चालत होते नंतर कळालं काही नाही. हर्षद इकडे इकडे इथं उभं राहा. हे बघा हर्षद केवढसा वाटतोय त्याच्या पुढं. किती मोठी रे हर्षद ती पवन चक्की. मी पहिल्यांदा एवढं जवळून बघितली आणि वरती बघितल्यावर अशी भीती वाटते थोडी. आणि या गावाचं नाव बघा काय. हर्षद तुझ्या नावाने गाव आहे. माझ्या नावाने कसं काय गाव बनलं बापरे. फेमस झाला ना तू तेवढा त्याच्यामुळे तुझ्या नावाने गाव बनवलं. हे बघा हर्षद. मी शॉक झालो एक सेकंदासाठी. म्हटलं हे मी काही चुकीचं वाचतोय की खरंच हर्षद आहे. म्हणून थांबून बघितलं तर खरंच हर्षद होतं. हर्षदच्या नावाचं गाव पण आहे म्हणजे ते पण गुजरात मध्ये. आता तुझ्या मित्रांना गेल्यावर सांग की माझ्या नावाचं गाव आहे म्हणा गुजरात मध्ये. अरे ते कुठे आहे आपण कोणत्या एरियात आहे आपण. गुजरात मध्येच आहे ना द्वारकेजवळ. हा द्वारकेजवळ.
तर तिथं माझ्या नावाचं गाव आहे हर्षद. गाव पण मोठे. अरे इथं मस्त मम्मीच्या मांडीवर झोपून राहिलेली आहे, मस्त झोपा काढतीये. झोपून राहिली. चांगली झोपली ती. जाऊ दे, आता थोडा प्रवास राहिलेला आहे तासभराचा. आता थोड्या वेळात आपण तिथं पोहोचून पण जाऊ. फायनली आता आम्ही द्वारकेला पोहोचलेलो आहे आणि प्रवास खूप मस्त झाला. आता लवकर लवकर गाडी पार्क करू आणि दर्शनाला जाऊ. आरोहीची तर एकदम भारी झोप झालेली आहे. हा मस्त पप्पा झाली का झोप? मम्मी आम्ही नाही झोपलो आज. एवढं दूर आलो 250 किलोमीटर पण काहीच नाही वाटलं. लय लवकर आलो. काहीच नाही वाटलं, प्रवास एकदम मस्त झाला. तर आता ना आपली गाडी ना मस्तपैकी पार्क करून दिलेली आहे. आता मंदिरात जायचंय आणि यांची बघा तयारी चालू आहे. झाला का मेकअप? हा थोडस तोंड नीट करावं लागेल ना. चलो मम्मी चलो. आम्ही एका इलेक्ट्रिक रिक्षा मध्ये बसलेलो आहे आणि आता मंदिर पर्यंत आहे ना आम्हाला हीच रिक्षा घेऊन जाणार आहे. तर आता आहे ना समोरच मंदिर आहे. चला आपण सगळे ना लवकर लवकर जाऊ आणि दर्शन घेऊन टाकू. आता आहे ना 6:30 वाजलेले. आता बघू दर्शनाला किती वेळ लागतो. आपला आहे ना 4 धाम मधला आता अजून एक धाम होणार आहे. आमचं रामेश्वरम पण झालेलं आहे, आता द्वारका पण झालेलं आहे. म्हणजे आता आमचे 2 धाम पूर्ण झालेले आहे. म्हणजे नाही पण आज दोन धाम झाले ना आज आपले. हा तुम्ही कधी आले रामेश्वरमला? सोमनाथ थोडी धाम नाही आहे आहे का? सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. मग माझे 2 धाम झालेले आपल्या वेरूळचे एक आणि ते एक, हे 2. वेरूळ पण ज्योतिर्लिंग आहे. अरे हा ज्योतिर्लिंग आहे. धाम भाऊची माहिती लय कमी आहे. भाऊला आता टोटल माहिती द्यावं लागेल. आमचे द्वारकेचे दर्शन झालेले आहे. आमचं आता एक धाम दर्शन या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. आणि गाईज काय झालं माहितीये का, आम्ही जेव्हा लाईन मध्ये गेलो असं दर्शनासाठी, तिथं डायरेक्ट एवढं फेल मॅनेजमेंट आहे. सगळं कुठूनही घुसत होते. त्याच्यामुळे काय झालं, दर्शनाला खूप जास्त वेळ लागून गेला. आरोहीचे त्यांचे दर्शन लवकर झाले होते, बट आम्हाला दर्शनाला खूप जास्त वेळ लागून गेला. इथलं मॅनेजमेंटने थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण भाविक आहे ना फार दुरून दुरून येतं आणि कोणी कुठूनही घुसतंय. असं नाही की प्रॉपर लाईन केली की काय, कोणी कुठूनही घुसत होतं ना. त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप जास्त वेळ लागला. खूप जण तर असे इकडे हरवले, कोणी तिकडे हरवले, कोणाचे फॅमिली मेंबर खाली गेले. तिथल्या मॅनेजमेंटच्या बाबतीत तेवढी कंप्लेंट आहे मला. बट बाकी दर्शन मस्त झाले. जेव्हा समोर गेलो, जेव्हा कृष्ण भगवानची मूर्ती बघितली ना, तेव्हा मग एकदम रिलॅक्स वाटलं. पण हेच थोडं मॅनेजमेंट फेल्युअर आहे, एवढं लक्ष दिलं पाहिजे, कारण भाविक खूप जास्त इथं, तर तेवढं मॅनेजमेंटला आता लक्षात घेतलं पाहिजे. आता इतकी मजा आली माहिती का, मम्मी पप्पा पाठीमागं फोटो काढत बसलेले. हर्षदने सकाळी फोटो काढला नाही ना, म्हणून त्यांनी दुसऱ्याला फोन दिला आणि त्यांच्याकडून फोटो काढून घेतला. हर्षद सकाळी का नव्हता काढला मम्मी पप्पाचा फोटो? ते ना दर ठिकाणी दर सेकंदाला फोटो काढत राहते आणि तो इतकं ऊन होतं आणि मला सगळं चक्कर सारखं होत होतं. मग मी ना समोर पळून आलो. पप्पा तेव्हा म्हणते की चला आपण फोटो काढू मम्मीला. तेव्हा मी ना लगेच समोर पळून जातो आणि मला पप्पा तिथंच शोधत बसते. हा, मग पप्पा त्याला नंतर म्हणते, अच्छा मी फोटो काढायला आल्यावर तू बरोबर पळून गेला ना भामट्या. आम्ही गाडीत मग पप्पा आहे ना माझ्यासोबत बोललेच नाही. जाऊ दे, आता पप्पाला सॉरी म्हणून टाक आणि एकदा 100 फोटो काढून दे पप्पाला. पप्पा पण म्हटले पाहिजे बस झालं भाऊ आता फोटो. आता दर सेकंदाला मी फोटो काढतो. पप्पा चालत असले तरी फोटोच काढतो. झाले का फोटो काढून? हर्षदवर रुसलेले तुम्ही. हर्षद सॉरी म्हणतोय तुम्हाला. तुमचे झाले चांगले दर्शन मम्मी पप्पाचे? मी तर बराच टाइम थांबलो होतो. हा ना, तेच ना, मी तेच सांगत होतो की इथं मॅनेजमेंटचं लय फेल्युअर आहे. थोडं मॅनेजमेंटने लक्ष दिलं ना तर सगळ्यांचे दर्शन प्रॉपर होते. आणि आता ना आम्ही नागेश्वर टेम्पलच्या तिथं आलेलो आहे आणि समोर आहे ना महादेवाची एकदम सुंदर मूर्ती आहे आणि हे पण ज्योतिर्लिंगामध्ये येतं. चलो पप्पा चलो जल्दी. चला बरं का, 9ला मंदिर बंद होतं, त्याच्या आधी आपण दर्शन घेऊन टाकू. आणि महादेवाची मूर्ती इतकी सुंदर आहे माहिती का, आणि आम्ही बेस्ट टाइम चॉईस केला नाईटला येण्याचा, कारण मूर्ती नाईटला खूप जास्त भारी दिसते. आणि आता ना मंदिरामध्ये आरती चालू आहे. तर आता आहे ना आमचे एकदम मस्त दर्शन झालेले. आता आम्ही थोडंसं आहे ना मंदिराच्याच आवारात बसणार आहे. आज सगळे देवदर्शन झाले, पण सगळे एक नंबर झाले. हा देवाची एकदम भव्य मूर्ती आहे, हे बघा. आणि मूर्ती ना खरंच खूप जास्त सुंदर आहे. तर काही आता आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. आज मस्तपैकी सगळ्या देवांचे दर्शन पण झालेले आहे. सगळ्यांना खूप जास्त भूक पण लागली होती. तर आरोही काय ऑर्डर केलंय आपण? मलाच नाही माहिती. बसले. हर्षद काय ऑर्डर केलंय आपण? फ्राईड राईस आहे, मिर्च पनीर मसाला आहे आणि पोळी आहे, रोटी आहे, अजून दाल भात आहे. आम्ही सर्व तुझ्यावर दिला असतो. हर्षद 75 गुणिले 78 किती? इंग्लिश मध्ये 75 into 78. 75 into 78. आपण कॅल्क्युलेशन करू. 75 70
जाऊ दे, तू कॅल्क्युलेशन कर. तोपर्यंत मी सगळ्यांना विचारतो की आजचा दिवस कसा होता आणि कसे कसे दर्शन झाले. आरोही कसा होता आजचा दिवस? एकदम मस्त होते आणि मेन म्हणजे ना सर्व दर्शन एकदम भारी झालं. मम्मी हा लास्टचं दर्शन आलं ना, आरती भेटली त्यामुळे एकदम भारी हा वाटलं. काल भेटला answer. लास्टच्या मंदिरातली आरती एक नंबर. पप्पा पप्पा काय करतात माहिती, मोबाईल मध्ये स्टेटस ठेवतात. पप्पा नुसते फोटो काढते स्टेटस ठेवते, फोटो काढते स्टेटस ठेवते. भेटला answer. 160. 75 मल्टिपल बाय Multiply ने मला ती addition. इंटू म्हणलं होतं ना मी. अरे ऍटलीस्ट मोठा कोणता तरी अंक सांगून द्यायचा. मला कमेंट आलेलं आहे मोठं तुझं दोघं दोघंच काय केलं बाकीचे पुढे जातील म्हणून ते नाही. कोणाच्या कमेंट आल्या त्यांना सांगायचं असतं ना मग की बाबा मी एकटाच फोटो काढतो बायकल घेऊन, मी जाऊ देतो ते लेकरायला पुढं. मी आता फ्राईड राईस खाल्ला आणि तो खूप जास्त टेस्टी होता. आता भाजी पण आलेली आहे. जेवण केल्यानंतर डायरेक्ट आलो आम्ही आता आपल्या हॉटेल रूम वरती. हॉटेल रूम आजची सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. आमच्या प्रवासामध्ये जेवढ्या हॉटेल भेटताय तेवढ्या एकदम A1 आहे. आणि गाईज आजचा ब्लॉग आता मला याच ठिकाणी एंड करायचा आहे, कारण मला खूप जास्त झोप येते. उद्या सुद्धा आपल्याला प्रवास चालू करायचा आहे. उद्याचा देखील खूप लंबा प्रवास असणार आहे आणि उद्याचा ब्लॉग बघायला तुम्हाला खूपच जास्त मजा येणार आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी सगळ्या कमेंट रीड करतोय बरं का, पहिलेच सांगतो मी ऑल कमेंट रीड करतोय. तुम्हाला जरी असं वाटत असलं की मी प्रवासामध्ये बिझी आहे तरी मी प्रत्येक कमेंट वाचतोय. सगळ्यांच्याच कमेंट खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. थँक्यू सो मच. तुम्ही डेली व्हिडिओला कमेंट करत चला, कारण तुमच्या कमेंट मला मोटिवेट करतात डेली ब्लॉग करण्यासाठी. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि आमचा प्रवास कसा चालू आहे, तुम्ही एन्जॉय करताय का, कमेंट करून नक्की सांगा.